टायगर कॅपिटल म्हणून नागपूरचं सर्वत्र नाव झालं आहे. व्याघ्र दर्शनासाठी येणारा पर्यटक आता गोंदियाला टाळून मात्र जाणार नाही. त्याचं कारणही तसंच आहे. दुर्लभ असलेला, कुठेच पाहायला न मिळणारा आणि हो, एकदा पाहिल्यानंतर त्याच्या मोहात पडावा असा हा ऐश्वर्य संपन्न सारस पक्षी राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच पाहायला मिळतो. धानाचा कोठार आणि तलावांचा जिल्हा म्हणूनही गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. शिवाय या गोंदिया जिल्ह्याला निसर्गाच्या समृद्धीचं लेणंही लाभलं आहे. जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळं पर्यटकांना येण्यासाठी खुणावत आहेत. गोंड राजांच्या काळात इथल्या मालगुजारांनी सिंचनासाठी मालगुजारी तलाव बांधले. आता हेच तलाव स्थलांतरित आणि विदेशी पक्ष्यांच्या अधिवासाचं ठिकाण बनलं आहे. तसंच पक्षी अभ्यासक आणि पर्यटकांच्या आकर्षणाचं मुख्य केंद्र बनू पाहत आहे. जिल्ह्यातील उत्तर भागातील बाघ आणि वैनगंगा नदीचा किनारा, परसवाडा, झिलमिली, नवेगाव बांध, शृंगार बंद यासारख्या अनेक माजी मालगुजारी तलावांवर ग्रे लेग गूज, बार हेडेड गूज, कॉमडक, कॉमन टेल, स्पॉटबिल डक, नॉर्दर्न पिंटेल, नॉर्दर्न शॉवेलर, इंडियन पिटा, कॉमन क्रेन, ग्रीन पोचार्ड, कस्टर्ड पोचार्ड यासारख्या 350च्या वर विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास हिवाळ्याच्या काळात इथं हमखास असतो. माजी मालगुजारी तलावांच्या परिसरातील देवधान आणि तलावातील कीटक आवडीनं खाण्यासाठी हे पक्षी जिल्ह्यात मोठ्या संख्येनं या दिवसात दाखल होतात. पक्ष्यांच्या या गर्दीत शांतता आणि प्रेमाचं प्रतीक असलेला ऐश्वर्य संपन्न सारस पक्षी राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच पाहायला मिळतो. उडणारा मोठा आणि उंच पक्षी म्हणूनही सारस ओळखला जातो. इतर पक्षी जसे जंगलात आणि झाडावर राहतात, मात्र सारस पक्षी त्याला अपवाद आहे. हा पक्षी विशेष म्हणजे आपली घरटी जमिनीवरच बांधतो. सारस पक्ष्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी आपल्या जोडीदाराची निवड केल्यानंतर आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्याशी एकनिष्ठ राहतो. जोडीदारापैकी एकाचा जरी मृत्यू झाला तर तो त्याच्या विरहात प्राण त्यागतो असं म्हणतात. नाजूक आणि अतिसुंदर दिसणारा सारस अनेकांना आकर्षित करतो. सारस आपल्या प्रेमळ पाशात बघणाऱ्यांना ओढून घेतो. सारसाचं आकर्षक आणि रुबाबदार रूप बघणाऱ्यांची नजर खिळवून ठेवतं. सारसांचं नृत्य मनमोहक आणि मनाला सुखवणारं असतं. हे नृत्य बघताना खऱ्या सुखाची अनुभूती येते. आदिवासी गोंड समाज बांधव सारसाला देव म्हणून त्याची पूजा करतात. कवी कालिदासाच्या मेघदूत काव्यात सारस पक्षाचा उल्लेख आढळतो. 16व्या शतकातील कलमकारी चित्रकारीतेत काढलेल्या सारसांच्या चित्रावरून अनादी काळापासून सारस पक्ष्यांचं आकर्षण होतं हे दिसून येतं. गुजरात आणि राजस्थानमध्ये काही जमातींमध्ये नवदाम्पत्याला सारस पक्ष्यांच्या दर्शनाला पाठवून एकमेकांच्या सहवासातून प्रेम वृद्धिंगत करण्याची जाणीव करून दिली जाते. दुर्मिळ आणि नामशेष होत चाललेल्या सारसांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वन्यजीव प्रेमी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून सारस महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. सारसांच्या संरक्षणात आणि संवर्धनात पुढाकार घेणाऱ्या सारस मित्रांचा पालकमंत्री राजकुमार बडोले, पालक सचिव डॉक्टर पी.एस. मीना यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सारस मित्रांना सारसांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी नित्योपयोगी साहित्याची किट देण्यात आली. हौशी आणि वन्यजीव छायाचित्रकारांना प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्रकार सुधीर शिवराम यांनी कॅमेरा हाताळण्याबाबत प्रात्यक्षिकांसह कार्यशाळेत मार्गदर्शनही केलं. सारस महोत्सवादरम्यान नवेगाव नागझिरा फोटोशूट कॉम्पिटिशनचं आयोजन सुद्धा करण्यात आलं. या महोत्सवाचं औचित्य साधून जिल्ह्यातील सारस आणि स्थलांतरित पक्षी तसंच जैवविविधतेबाबतची माहिती गोंदिया शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. गोंदियातील सुभाष गार्डन इथं शालेय विद्यार्थ्यांसाठी पोस्टर, चित्रकला स्पर्धा तर केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवार भिंतीवर विद्यार्थ्यांसाठी भित्ती चित्रकला स्पर्धेचं सुद्धा आयोजन करण्यात आलं. सारसांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी सायकल रॅली सुद्धा गोंदियात काढण्यात आली.
ऐश्वर्य संपन्न सारसांच्या संरक्षण आणि संवर्धनाची जिल्ह्यात आता लोक चळवळ उभी झाली आहे. निसर्ग समृद्ध असलेला गोंदिया हजारो हातांनी आपल्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. वन्यप्रेमी आणि पर्यटकांची पावलं आता गोंदियाकडे वळली आहेत. तर चला मग गोंदियाला सारस बघायला.